नमस्कार मित्रांनो, हाऊ टू मराठी या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला इथे सबस्क्राईब असं एक बटन येईल, लाल अक्षरात असेल ते तुम्ही क्लिक करू शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला पाठीमागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जीमेल अकाउंट कसं ओपन करू शकता. आता मी सांगणार आहे की यूट्यूबवर आपण साइन इन करून नवीन चॅनल कसा ओपन कराल. तर चला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा हे माझं जे अकाउंट आहे ते मी साइन आउट करतो. नवीन विंडोज youtube.com ओपन केल्यानंतर तुम्ही साइन इन करू शकता. तिथे तुमचं जीमेल अकाउंट टाकू शकता. जीमेल ॲड्रेस टाकल्यानंतर पासवर्ड टाका. साइन इन केल्यानंतर हे अशा प्रकारचे पेज ओपन होईल मित्रांनो. नंतर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा आयकॉन आहे म्हणजे अपलोडच्या शेजारी तुमचं जीमेल म्हणून येईल तिथं क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही सेटिंग म्हणून यूट्यूब सेटिंग म्हणून जिथं ऑप्शन दिसतं तिथे क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर क्रिएट अ न्यू चॅनल असा ऑप्शन असेल, ते क्लिक करा. तर तुम्ही तुमच्या चॅनलला काय नाव देऊ शकता, तुम्हाला काय नाव आवडतं ते नाव तुम्ही देऊ शकता. मी आता यू मेक असं नाव दिलेलं आहे. तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही चॅनलसाठी नाव देऊ शकता. अशा प्रकारे ओपन होईल. नंतर या ठिकाणी तुम्ही जो तुम्हाला लोगो, तुमचा जो आयकॉन आहे जो चॅनलसाठी ठेवायचा आहे, अगर तुम्ही फोटोशॉपमध्ये तयार करून सुद्धा ठेवू शकता. आणि साईडला आपण फेसबुकवर कसे कवर फोटो बसवतो त्याप्रमाणे तुम्ही कवर फोटो बसवू शकता. नंतर ह्या चॅनलमध्ये तुम्ही काय दाखवणार आहात, कशाबद्दल तुमचा मेन चॅनल कशावर उद्देशून असणार आहे हे तुम्ही खाली लिहू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा उद्देश लिहू शकता की ह्या चॅनलमध्ये तुम्ही काय करणार आहे काय नाही. तर मी लिहितो एक मित्रांनो. तर तुम्ही डन करू शकता. तर हे अकाउंट तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा चॅनल ओपन करू शकता. इथे वरती तुम्हाला अपलोड म्हणून ऑप्शन येईल, हे तुम्हाला नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो. तर माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं जीमेल अकाउंट आणि यूट्यूब अकाउंट आपण ॲडसेटला कसे जॉईन करू शकतो. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणखीन एकदा धन्यवाद.